मला आणि वैभव नायकाला संन्यास घेण्याचा आणि हिमालयाला जाण्याचा सल्ला दिला होता। खऱ्या अर्थाने निलेश राणेंनी निवडणुकीपुरती ट्विट करून आपण संन्यास घेणार आणि आपण हिमालयात का गेले नाही, त्यावेळी तो संन्यास घेतला होता तो स्वतःच्या स्वार्थासाठी, कुठेतरी तिकीट मिळवण्यासाठी, ह्या पक्षातून नाही तर त्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी, आणि ते तिकीट मिळवले। एक भाऊ एका पक्षात, दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवले, निवडून पैसे देऊन वाटले। तरी ज्या कारणासाठी निलेश राणेंनी ट्विट केलं होतं की ते होते रवींद्र चव्हाणच्या जाचाला कंटाळून आपण राजकारणातून निवृत्त होतो, असा तो विषय होता। पण त्यावेळी ते हिमालयात का गेले नाही, त्यावेळी हिमालयात जाण्याची गरज होती। खऱ्या अर्थाने त्यांनी ते निवडणूक तिकीट मिळावं म्हणूनच लढले। आजही निवडणुकीचं झाल्यानंतर पालकमंत्री आपल्याला मिळेल असं त्यांची अपेक्षा होती की आपण एक माजी खासदार, मोठे बंधू म्हणून आपल्याला पालकमंत्री मिळतील। पण आपल्या छोट्या भावाला पालकमंत्री दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सल राहिलेली आहे, कारण पालकमंत्री छोटा भाऊ आपला पालकमंत्री होतोय, आणि म्हणून त्यांच्यावरती एकमेकांमधल्या काळात ट्विटर वॉर झालं होतं किंवा एकमेकांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला होता। एवढंच नव्हे तर सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रश्न मांडताना आपल्या पालकमंत्री भावाला सांगू शकतात, पण ते पालकमंत्री भावाविरुद्ध जे सभागृहात आग ओततात, ती आग बघितल्यानंतर यांना आता मंत्रिपदाचे डोळे लागलेले आहेत, बाकी काही नसून। कारण निलेश राणे हे आम्हाला जे सांगतायत की यांनी आता राजकारणातूनच सोडावं। तुमच्या वडिलांवरती यापूर्वी किती वेळा काँग्रेसवाल्यांनी, किती वेळा अन्य पक्षांनी, ते नित्यानंद बाबांनी का घेतला नाही संन्यास? आजही या वयामध्ये वडिलांना संन्यास घेण्याचा सल्ला देण्याची गरज आहे, ते आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही। आमचे माननीय उद्धव ठाकरे यासाठी खंबीर आहेत, आणि जे काय कोणी काय स्टेटमेंट केली त्यांचा प्रश्न आमच्या लेवलला असेल, तुमच्या लेवलला घेण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जाऊन जे एकमेकांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताय ते तुम्ही बघा। त्यामुळे निलेश राणेंनी आपलाच असलेला काही पुढच्या निवडणुकीत निलेश राणेंनाच खऱ्या अर्थाने शिवसैनिक त्यांना निवृत्त देऊन त्यांना हिमालयात पाठवतील, एवढं काम करतील।